नमस्कार, मी पत्रकार बाबू पोटे आणि आपण पाहत आहे संवाद मराठी लाईव्ह. सध्या रायगडच्या राजकारणात आणि विशेषतः कर्जत विधानसभा मतदारसंघात एक नाव चर्चेत आहे. ते नाव आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे. सुधाकर घारे यांच्यावरतीच आज आपण खरं तर बोलणार आहोत, कारण गेली काही दिवस त्यांचं नेमकं काय सुरू आहे, त्यांच्या मनात नेमकं काय आहे याचा थांगपत्ता काही कुणालाच लागताना दिसत नाहीये. त्यांची भूमिका नेमकी काय असणार आहे, ते नाराजच आहेत का नक्की? अनेक प्रश्न आहेत. म्हणजे मधल्या काळात 2 दिवस त्यांचा फोन बंद होता, परंतु त्यांच्यावर एक छोटीशी शस्त्रक्रिया झाल्याने त्यांचा फोन बंद असल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यांनी तशा प्रकारचं एक निवेदन सुद्धा काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केलं होतं. असं जरी असलं तरी सुद्धा कार्यकर्त्यांमध्ये ज्या काही चर्चा सुरू आहेत किंवा कार्यकर्त्यांमध्ये जो काही संभ्रम सुरू आहे तो पाहिला तर असं वाटतं की सुधाकर घारे खरंच नाराज आहेत आणि सुधाकर घारे खरंच वेगळा निर्णय घेतील. आपण आता एक व्हिडिओ बघू शकतो. हा व्हिडिओ आहे. मनावर घेतलं तर वेळ बदलू शकतो. स्वाभिमानी माणसाच्या नादी लागायचं नाही. कार्यकर्त्यांकडून अशा प्रकारचे स्टेटस ठेवले जात आहेत. मनावर घेतलं तर वेळ बदलू शकतो आणि जिद्दी कार्यकर्त्याच्या नादाला लागलं. आपण ऐकूया काय ते म्हणतात. काय तो व्हिडिओ एकदा. मनावर घेतलं तर वेळ बदलू शकतो. मनावर घेतलं तर वेळ बदलू शकतो. स्वाभिमानी माणसाच्या नादी लागायचं नाही. जिद्दीला पेटला तर अख्खा खेळ बदलू शकतो. हे जे स्टेटस आहेत सध्या सुधाकर घारे यांचे जवळचे कार्यकर्ते, त्यांच्या स्टेटसवरती हा व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळं यातून अनेक अर्थ खरं तर काढले जाऊ शकतात, अनेक अर्थ यातून निघू शकतात. विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अपक्ष निवडणूक लढलेले सुधाकर घारे राष्ट्रवादीत आले होते. खरं तर ते मूळचे राष्ट्रवादीचेच, परंतु पक्षाने त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली नाही. प्रांताध्यक्ष असलेले सुनील तटकरे महायुतीत असल्याने त्यांना उमेदवारी देण्यात अडचण होती आणि त्यामुळे महेंद्र सुर्वे यांच्या विरोधात सुधाकर घारे यांना अपक्ष निवडणूक लढवावी लागली आणि 5,500 मतांच्या फरकाने त्यांना निसटता असा पराभव पत्करावा लागला. जर का पक्षाने सुधाकर घारे यांना उमेदवारी दिली असती तर कदाचित चित्र वेगळं असतं असं बोललं जाते, परंतु राजकारणात जर तरला काही अर्थ नसतो. त्यामुळे महेंद्र सुर्वे आता आमदार आहेत आणि सुधाकर घारे या निवडणुकीत पराभूत झालेत हे सत्य आहे. असं असलं तरी पराभव झाल्यानंतर सुधाकर घारे काही शांत बसले नाहीत. ते अपक्ष म्हणून लढले, परंतु नंतर त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला शेवटी राजकीय पक्षाचा आधार असलाच पाहिजे, कारण कार्यकर्त्यांची कामं असतील, विकास कामं असतील, ह्या सगळ्या गोष्टी जर करायच्या असतील तर पक्ष महत्वाचा आहे. आणि मग त्यांनी पुन्हा स्वगृही म्हणजेच राष्ट्रवादीत जाण्याचा परतण्याचा निर्णय घेतला. खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला आणि त्यांना जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली. विधानसभेच्या निवडणूक झाल्यानंतर ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये प्रामुख्याने नगरपालिका असेल किंवा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका असतील, मोठं यश ठाकरे गटाला सोबत घेत म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीत ठाकरे गट वेगळा लढला होता, परंतु आपण जर का विभागलो गेलो तर महेंद्र सुर्वे यांची ताकद वाढते, कारण महेंद्र सुर्वे यांच्या शिंदे सेनेसोबत भाजप आणि RPI आहे, 3 पक्षांची ताकद आहे. आणि जर का राष्ट्रवादी आणि ठाकरे गट वेगवेगळे लढले तर ताकद विभागली जाईल आणि त्याचा फायदा आमदार महेंद्र सुर्वे किंवा शिंदे सेनेला होऊ शकतो. हे लक्षात आल्यानंतर 2 पावलं मागे येत वेगळ्या प्रकारची रणनीती आखत व्यूहरचना करून सुधाकर घारे यांनी नितीन सावंत यांना सोबत घेतलं, ठाकरे गटाला सोबत घेतलं आणि कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांनी चमत्कार करून दाखवला. म्हणजे 5,500-6 हजारांचा फरक 20-22 हजार मतदानाच्या ह्याच्यात करून घेत थेट नगराध्यक्षपद आणि नगरपालिकेच्या जागा, जी काय परिवर्तन विकास आघाडी झाली होती राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे गटाची, त्या परिवर्तन विकास आघाडीने कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीत घवघवीत असं यश संपादन केलं. तोच फॉर्म्युला त्यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ठेवला. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत खरं तर सुधाकर घारे एका खोपडीच्या प्रकरणामुळे अडचणीत होते, मात्र तरीही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने एकत्र येत हातात हात घालून काम केलं आणि अगदी शेवटच्या टप्प्यात सुधाकर घारे इन झाले. प्रचाराचा त्यांनी जोरदार धडाका उठवला आणि व्हाईट वॉश ज्याला म्हणतो आपण, म्हणजे एकही जागा जिल्हा परिषदेच्या 6च्या 6 जागा या परिवर्तन विकास आघाडीने जिंकल्या, ज्यामध्ये राष्ट्रवादीकडे 4 आणि ठाकरे गटाकडे जिल्हा परिषदेच्या 2 जागा आहेत. पंचायत समिती सुद्धा 11 जागांवरती 10-11 जागांवरती त्यांना काहीतरी यश मिळालं. त्या सुधाकर घारे यांच्या पत्नी नमिता घारे आता सध्या विद्यमान पंचायत समितीच्या सभापती आहेत. त्यामुळे कर्जत हा मोठा तालुका आहे आणि या तालुक्यात
एक मोठी ताकद उभी करण्यात सुधाकर घारे यशस्वी झालेत. खानापूरच्या ग्रामीण भागात त्यांना बऱ्यापैकी यश मिळत असलं तरी खोपोलीत मात्र ते अजूनही मागे आहेत. त्यामुळे विधानसभेची 2029 जी काय आगामी विधानसभा होऊ घातली ती निवडणूक जर लढवायची असेल तर ताकद असली पाहिजे आणि ती ताकद जर का आपल्याला निर्माण करायची असेल तर भारतीय जनता पक्षासारखा एक सक्षम असा पर्याय समोर सुधाकर घारे यांना कदाचित दिसत असावा. कारण अजितदादा यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादीचं भवितव्य काय असेल असा प्रश्न अनेकांना पडलाय. कारण अजितदादा एक ताकद होती, अजितदादांच्याकडे एक निर्णयाची क्षमता होती, एक ताकदवार नेता पक्षात म्हणजे हे जग सोडून गेल्याने किंवा त्यांच्या अपघातात निधन झाल्याने तसं बघायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज पोरका आहे असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळे या पक्षात किती भविष्य आहे असा प्रश्न सुधाकर घारेंना निश्चितच सतावत असेल. त्यामुळे भाजपचा ते पर्याय निवडतात का अशी चर्चा सध्या सुरू आहे. सुधाकर घारे यांच्याकडून कुठलंही स्टेटमेंट आलेलं नाहीये. एक मी हॉस्पिटलमध्ये आहे, बरा झालो की पुन्हा कार्यालयात येईन आणि रोजच्या प्रमाणे काम करेन आणि माझी बाजू मांडेन असं एक छोटंसं स्टेटमेंट, एक निवेदन सुधाकर घारे यांच्याकडून प्रसारित करण्यात आलं होतं. त्या व्यतिरिक्त सुधाकर घारेंची अधिकृत भूमिका न पक्षाकडून आली आहे ना सुधाकर घारे यांच्याकडून आली. त्यामुळं संभ्रम वाढलाय. नक्की सुधाकर घारे काय करतायत, त्यांची काय भूमिका असणार आहे, ते भाजपमध्ये जातील का, वेगवेगळ्या चर्चा सध्या सुरू आहेत. सुधाकर घारे हे नावच असं आहे की एक सर्वसामान्य छोटा असा हा कार्यकर्ता खरं तर, पण आज राज्याच्या राजकारणात या माणसाचं नाव सतत चर्चेत असतं. म्हणजे कुठलाही आमदार, खासदार, मंत्र्यापेक्षा सुधाकर घारेंचं नाव सध्या चर्चेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. या त्या कारणाने सुधाकर घारे सतत मीडियामध्ये असतात. त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं वलय त्यांच्या भोवती निर्माण झालंय. पराभवानंतर सुद्धा लोकांच्या संपर्कात राहून लोकांचे प्रश्न असतील, लोकांच्या अडचणी असतील सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी गेल्या काही दिवसात केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे आणि त्याचाच फायदा त्यांना नगरपालिका असेल, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक असेल त्यामध्ये झाल्याचं आपल्याला दिसलंय. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत हा माणूस आमदार झाला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं आणि त्याचमुळे सुधाकर घारे यांनी आत्ता निर्णय घ्यावा. कारण ऐन वेळेस जर का त्यांनी भाजपचा पर्याय निवडला तर पुन्हा अडचण होऊ शकते. 2029ला विधानसभेच्या निवडणुका होतील. आता सध्या 2026 आहे. 3 वर्ष जर का त्यांनी निर्णय घेतला भाजपमध्ये जाण्याचा तर त्यांना एक काम करण्याची संधी आहे, एक संघटन उभं करण्याची संधी आहे. त्यामुळं सुधाकर घारे हा निर्णय घेतात का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. सुधाकर घारे अशाच चर्चा सध्या सर्वत्र नाक्यावरती सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. मधल्या काळात आमदार महेंद्र तुर्वे यांनी एक स्टेटमेंट केलं होतं. त्यामुळे थोडंसं गोंधळाचं संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं असतानाच कार्यकर्त्यांकडून अशा प्रकारचे व्हिडिओ स्टेटसला ठेवले जात आहेत. त्यामुळे काय नक्की आहे, नक्की सुधाकर घारे यांची भूमिका काय असणार आहे याविषयी प्रचंड उत्सुकता सगळ्यांनाच आहे. नाकावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे सध्या सुधाकर घारे आराम करत आहेत असं सूत्रांकडून कळतंय. ते लवकरच बरे व्हावेत अशी आपण प्रार्थना करूयात. बरे झाल्यानंतर ते माध्यमांसमोर येतील आणि आपली बाजू मांडतील. ते राष्ट्रवादीतच राहतात की भाजपचा पर्याय निवडतात हे देखील चित्र स्पष्ट होईल. परंतु तोपर्यंत ज्या चर्चा सुरू आहेत त्यामधून एक मात्र निश्चितपणे समोर येते. सुधाकर घारे हे नाव रायगडच्या आणि कर्जत मतदारसंघाच्या राजकारणात एक महत्त्वाचं नाव आहे. सुधाकर घारे यांच्याशिवाय कर्जत मतदारसंघाचं राजकारण होऊच शकत नाही अशीच परिस्थिती सध्या आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे एक वेगळं वलय निर्माण केलेले सुधाकर घारे काय निर्णय घेतात याची मात्र प्रचंड उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे.